श्रीकृष्ण म्हणतात, तुमच्याबद्दल वाईट तेच बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाहीत. ज्या डिप्रेशनमध्ये श्रीमंत माणूस आत्महत्या करतो, एवढे डिप्रेशन तर मिडल क्लास लोक रोज त्यांच्या डोक्यावर घेऊन फिरतात, कारण त्यांना लढता येते, मरता नाही. कधी कधी आयुष्यातील वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर घेऊन येतात. असे लोक सगळ्यांना वेळ देतात, ज्यांना एकटं राहण्याचा अर्थ माहीत असतो. जर आयुष्यामध्ये शांतता पाहिजे असेल तर लोकांकडून अपेक्षा करणे बंद करा. नात्यांना ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की तुम्हाला त्यांची गरज आहे, तर हे समजून घ्या की त्यांना तुमची अजिबात गरज नाही. अशी लोक कधीही रुसत नाहीत, ज्यांची समजूत घालणारं कोणीही नसतं. इतिहास साक्षी आहे की प्रेम आणि भविष्यामध्ये स्त्रीने नेहमी भविष्याची निवड केली आहे. तुम्ही जसे आहे तसेच राहा, कारण ओरिजिनलची किंमत डुप्लिकेटपेक्षा जास्त असते. सफल झाल्यानंतरच माणसाचा खरा स्वभाव कळतो. एकटं चालायला शिका, त्यामुळे कोणासाठीही थांबण्याची गरज कधीही पडणार नाही. माणूस फक्त अशाच व्यक्तींसाठी रडतो ज्याला तो त्याच्या आयुष्यामध्ये खास जागा देतो. माणसाला माणसांपासून दूर करणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तोंड, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा आहे. जगामध्ये सगळ्यात खुश तेच लोक आहेत ज्यांनी ओळखलं आहे की दुसऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवणं बेकार आहे. कोणी कितीही दरवाजा बंद केला तरीही ज्याच्या मनामध्ये खरी इच्छा असते तो कोणता ना कोणता रस्ता शोधून काढतो. एकटा का असेना, पण खुश आहे मी. मी बदललो नाही, फक्त सगळं काही लक्षात आलं आहे माझ्या. नात्यांना कधीही श्रीमंतीच्या नजरेने पाहू नका, कारण साथ निभावणारे लोक बऱ्याचदा गरीबच असतात. ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या फिलिंग्सची कदर नसते, अशा नात्यांना जबरदस्ती ओळख देण्याची गरजच काय. तुम्ही सगळ्यांना आपलं बनवून पहा, पण कोणीही नेहमीसाठी तुमचं बनू शकत नाही. जेव्हा स्वप्न तुटतात आणि आपले लोक सुटतात, तेव्हा झोपेच्या गोळ्यांचा सुद्धा काहीही उपयोग नसतो. धोका खाणाऱ्यांचे मन वेळेनुसार शांत होते, पण धोका देणाऱ्यांच्या मनाला कधीही शांतता मिळत नाही. शांतपणे प्रेम निभावणारे आयुष्यभर प्रामाणिक राहतात. दुश्मन तेव्हाच सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच लोकांचे हात असतात. माणूससुद्धा कमालीचा आहे. नाटकातील लोकांचे दुःख पाहून रडतो आणि वास्तवामध्ये लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. तुमच्या सफलतेमागे सगळ्यात मोठा हात कोणा दुसऱ्याचा नाही, तर वाईट वेळेचा असतो. खूप दुःख होते अशा वेळी, जेव्हा आपण कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि समोरचा आपल्याला जाणीव करून देतो की आपण खरंच आंधळे आहोत. विचार जर सुंदर असेल तर सगळंच चांगलं दिसतं. जे होऊन गेलं आहे
त्याला वळून वळून मागे पाहू नका. नाहीतर तुम्हाला जे पुढे मिळणार आहे त्यालासुद्धा तुम्ही गमावून बसताल. मी शिकूच शकलो नाही गोड खोटं बोलण्याची कला. कडू सत्याने माझ्यापासून खूप नाते हिसकावून घेतले. जो रस्ता देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही कधीही बंद करू शकत नाही. जी साथ देतील त्यांना बरोबर ठेवा आणि जे धोका देतील त्यांना त्यांच्या लायकीमध्ये ठेवा. काही लोक तुमचा या कारणामुळे तिरस्कार करतात की तुमचं खरं बोलणं त्यांना कडू वाटतं. खूप समजदार असतात असे लोक जे रागामध्ये सुद्धा बोलण्याची पद्धत कधीही विसरत नाहीत. अश्रू मग ते माणसाचे असो किंवा प्राण्यांचे बाहेर तेव्हाच येतात जेव्हा मनामध्ये खूप दुःख असते. एक गोष्ट सांगू का, जर तुम्हाला पूर्ण आयुष्य कोणाबरोबर राहायचं असेल तर त्याच्यापासून थोडे दूर राहत जा. परक्या लोकांचं तर माहीत नाही, पण आपल्या लोकांपेक्षा मोठा धोकेबाज दुसरा कोणीही नसतो. नेहमी लक्षात ठेवा, नात्यांना सांभाळणं पैशांपेक्षा जास्त अवघड असतं. जगातल्या लोकांवर नाही तर जग बनवणाऱ्यावर नेहमी विश्वास ठेवा. समजत नाही की इथे आता कोणावर भरोसा करायचा. लोक इथे तिरस्कारसुद्धा प्रेमाप्रमाणे करतात. कोणाला त्रासही देऊ नका आणि हैराणही करू नका. कोणी लाख चुकीचं बोलू द्या, हसून सोडून द्या. कधीकधी आयुष्यातील वाईट घटना आपल्याला योग्य रस्त्यावर आणतात. जिवंत माणसाला पाडण्यासाठी आणि मृत्यू पावलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात. फक्त एक गोष्ट तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा, जिथे तुम्ही चुकीचे नाही तिथे तुम्ही कधीही मान झुकवू नका. माणसाने भलेही स्वतःला कितीही बिझी केलं असतं तरीही ज्याच्यावर तो खरं प्रेम करतो त्याच्या आठवणींपासून वाचू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.